आज आपण जेंडर ऑफ नाउन शिकणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन आणि त्यांचे टाइप इन डिटेल शिकलो आहोत। नाउन म्हणजे कोणत्याही वस्तूचे नाव आणि हे नाउन कोणत्या ना कोणत्या तरी जेंडरमध्ये असतात। आता हे जेंडर कोणकोणते आहेत तर मॅस्क्युलिन जेंडर, फेमिनिन जेंडर, कॉमन जेंडर आणि न्यूटर जेंडर। बरोबर, तर हे 4 टाइप या जेंडरचे आहेत। आता मी तुम्हाला विचारलं चाइल्ड, टीचर, टेबल, वॉटर यांचे जेंडर काय आहेत तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सांगता येणार नाही। म्हणूनच आज हा छोटासा टॉपिक आपण इन डिटेल पाहूया। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल। सर्वात आधी या जेंडरला मराठीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया। मॅस्क्युलिन म्हणजे पुल्लिंग, फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंग, कॉमन म्हणजे सामान्य लिंग आणि न्यूटर म्हणजे नपुंसकलिंग। फर्स्ट, मॅस्क्युलिन जेंडर, अ नाउन दॅट रिफर्स टू मेल स्पेसिस, म्हणजे जे नाउन पुरुष जाती दर्शवित असते। मग ते पुरुष मनुष्य असेल किंवा प्राणी असेल, कोणी असेल। आता एक्झाम्पल पहा, बॉय, मॅन, किंग, फादर, लायन, ऍक्टर हे सर्व पुरुष जाती दर्शवित आहेत, म्हणून हे सगळे मॅस्क्युलिन जेंडर आहेत। बरोबर, आता या मॅस्क्युलिन जेंडर बरोबर ही, हिज, हिम हे प्रोनाउन्स वापरले जातात। एक्झाम्पल पहा, ही इज माय ब्रदर, आय स्पोक टू हिम, दॅट इज हिज बॅग। तो माझा भाऊ आहे, मी त्याच्याबरोबर बोलले आणि ती त्याची बॅग आहे। ही, हिम, हिज, तो, त्याचा, त्याची। बरोबर, हे काय आहेत मॅस्क्युलिन जेंडर बरोबर वापरले जाणारे प्रोनाउन आहेत। नेक्स्ट, फेमिनिन जेंडर, अ नाउन दॅट रिफर्स टू फिमेल स्पेसिस, म्हणजे जे नाउन स्त्री जाती दर्शवित असतात। मग मनुष्य असो किंवा प्राणी असो, ज्याच्यातून स्त्री जाती दर्शवली जाते। गर्ल, वुमन, क्वीन, मदर, लायनेस, ऍक्ट्रेस हे सर्व काय स्त्री जाती दर्शवित असतात। किंवा नावांमध्ये सुद्धा सविता, कविता, रीता, गीता, सीता हे सगळे काय आहेत फेमिनिन जेंडर आहेत, स्त्री जाती दर्शवित असतात। त्यांच्याबरोबर कोणते प्रोनाउन वापरले जातात तर शी, हर आणि हर्स। एक्झाम्पल पहा, शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे। आय मेट हर, मी तिला भेटले, तिला। दिस बुक इज हर्स, हर्स म्हणजे तिचे, हे तिचे पुस्तक आहे। बरोबर, नेक्स्ट, कॉमन जेंडर, अ नाउन दॅट कॅन रिफर टू आयदर मेल ऑर फिमेल, म्हणजे ते मेल किंवा फिमेल कोणतेही रिफर करत असतं, कोणालाही रिफर करत असतं। जेंडर इज नॉट स्पेसिफाईड, म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर जेंडरसाठी नसतं, ते दोन्हींसाठी वापरलं जातं। आता कसं ते पहा, एक्झाम्पल पहा, चाइल्ड, तर चाइल्ड हे मुलगी सुद्धा असू शकतं, मुलगा सुद्धा असू शकतं। बरोबर, स्टुडंट, स्टुडंट सुद्धा मुलगा किंवा मुलगी दोन्ही असू शकतं, आयदर मेल ऑर फिमेल। टीचर, टीचर सुद्धा मेल असू शकते, फिमेल असू शकते। बरोबर, म्हणजे जे मेल किंवा फिमेल दोन्ही असू शकतं त्याच्यासाठी कॉमन जेंडर वापरलं जातं। बरोबर, चाइल्ड, स्टुडंट, टीचर, डॉक्टर, पॅरेंट, बेबी, इन्फंट या सर्व हे सर्व काय आहेत कॉमन जेंडर आहेत। आणि कॉमन जेंडरसाठी दे, देयर, देम किंवा देयर्स हे प्रोनाउन वापरलं जातं। आता जरी हे सिंग्युलर नाउन असेल तरी सुद्धा त्याच्याबरोबर दे किंवा देयरच वापरलं जातं। आता इथे एक्झाम्पल पहा, अ स्टुडंट शुड सबमिट देअर होमवर्क। अ स्टुडंट हे काय सिंग्युलर कॉमन जेंडर आहे, सिंग्युलर कॉमन नाउन आहे, तरी सुद्धा त्याच्याबरोबर देअर हे प्रोनाउन वापरलं आहे। ओल्ड इंग्लिशमध्ये या कॉमन जेंडरसाठी ही हे प्रोनाउन वापरलं जायचं, पण आता मॉडर्न इंग्लिशमध्ये दे, देअर, देम आणि देयर्स हे प्रोनाउन्स वापरले जातात। आणि म्हणूनच जरी हे कॉमन नाउन, कॉमन जेंडर हे सिंग्युलर असेल तरी सुद्धा याच्याबरोबर दे हे ग्रॅमॅटिकली योग्य समजलं जातं। ओके, नेक्स्ट, न्यूटर जेंडर, अ नाउन दॅट रिफर्स टू नॉन लिव्हिंग थिंग्स, ऑब्जेक्ट, प्लेसेस अँड समटाइम्स ॲनिमल ऑर यंग चिल्ड्रन वेन जेंडर इज नॉट नोन, म्हणजेच हे नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरण्यात येतं। जे मटेरियल नाउन असतात मोस्टली त्यांच्यासाठी हे न्यूटर जेंडर वापरण्यात येतं। किंवा कधी कधी ॲनिमल्स, म्हणजे जेव्हा त्यांचं जेंडर आपल्याला माहित नसतं, समजा एखाद्या झाडावर पक्षी बसला तर त्यावेळी आपल्याला त्याचं जेंडर माहित आहे का, मग आपण त्याला तो किंवा ती पक्षी असं नाही म्हणणार, आपण त्याच्यासाठी
काय बोलतो, इट इज अ बर्ड. ही किंवा शी असं नाही बोललं जात, बरोबर. किंवा एखादं लहान मूल असेल आणि जेव्हा आपल्याला त्याचं जेंडर माहित नसेल तेव्हा सुद्धा इट इज अ बेबी असं बोललं जातं. एक्झाम्पल्स पहा, टेबल, बुक, वॉटर, मिल्क, स्कूल, कार, सिटी, हे सगळे काय आहेत तर हे न्यूटर जेंडर आहेत. न्यूटर जेंडर बरोबर इट आणि इट्स हे प्रोनाउन्स वापरले जातात. आता इट्स हा ITS असा असतो, याच्यामध्ये अपोस्ट्रोफी येत नाही, ते रॉंग होईल. एक्झाम्पल पहा, द टेबल इज न्यू, इट इज ब्राऊन, दीज आर इट्स लेग्स. टेबल नवीन आहे, ते ब्राऊन कलरचं आहे आणि ते त्याचे पाय आहेत, बरोबर. तर इट आणि इट्स हे न्यूटर जेंडर बरोबर वापरले जाणारे प्रोनाउन्स आहेत. आता काही कन्फ्युजन आहेत ते आपण क्लिअर करूया. सन, मून, अर्थ, इंडिया हे सगळे काय आहेत, नॉन लिव्हिंग आहेत, म्हणजेच हे न्यूटर जेंडर मध्ये येतात. पण कधी कधी यांना पर्सनिफाय केलं जातं, म्हणजे आपण यांना सूर्यदेवता, चंदामामा, धरणी माता असं पर्सनिफाय करतो. पर्सनिफाय म्हणजे काय, लिव्हिंग बिईंग असं ट्रीट केलं जातं किंवा यांना जेंडर दिलं जातं. आता तुम्हाला अशी बरीच एक्झाम्पल भेटतील की ज्यामध्ये यांना ही, शी अशी जेंडर देऊन पर्सनिफाय केलेलं आहे. आता इथे पहा, द सन रोज प्राऊडली इन द स्काय, ही स्प्रेड हिज गोल्डन रेस एव्हरीवेअर. ही स्प्रेड हिज गोल्डन रेस म्हणजे ही म्हणजे तो आणि हिज त्याचे, गोल्डन रेस एव्हरीवेअर सोनेरी किरण सर्वत्र पसरवतो. म्हणजे याला इथे सूर्याला मेल जेंडर दिलं गेलंय, मेल ऍज अ मेल पर्सनिफाय केलं गेलंय. ऍज द डे एंडेड ही स्लोली हिड बिहाइंड द माउंटन्स. इथे सुद्धा तो म्हणून त्याला सूर्याला पर्सनिफाय केलं गेलं आहे. नेक्स्ट, मून, द मून स्माइल सॉफ्टली थ्रू द क्लाउड्स ऍज शी लिट अप द नाईट. म्हणजे आता इथे पहा, मराठीमध्ये आपण चंद्राला तो असं संबोधतो, म्हणजे पुल्लिंग असं जेंडर दिलं जातं. पण इंग्रजीमध्ये चंद्राला फेमिनिन जेंडर दिलं गेलंय. आता इथे पहा, ढगांच्या आडून चंद्र हळूच हसला आणि तिने रात्रीला उजळवून टाकले, म्हणजे ती असं संबोधलं गेले. इंग्लिश लँग्वेजमध्ये चंद्राला फेमिनिन जेंडर दिलं जातं. इन द सायलेंट स्काय शी फॉलोड अस लाईक अ जंटल गार्डियन. शांत आकाशात तो आमच्या मागे जणू एखादा रक्षकच असल्यासारखा चालत होता. आता आपण मराठीत तो बोलतोय, पण इंग्रजीमध्ये शी असं संबोधलं जातं. ओके, पुढे अर्थ, द अर्थ नरिशेस अस विथ फूड अँड वॉटर, शी इज ट्रूली अवर मदर. आता इथे अर्थला फेमिनिन असं पर्सनिफाय केलंय, म्हणजे फेमिनिन जेंडर दिलं गेलंय. बऱ्याच लिटरेचर किंवा पोएम्स मध्ये अर्थला फेमिनिन असं संबोधलं गेलेलं आहे, फेमिनिन जेंडर दिलं गेलेलं आहे. इंडिया सेलिब्रेट्स हर डायव्हर्सिटी. हर, इथे पहा, इंडियाला सुद्धा भारत माता असं आपण मराठीत संबोधतो, म्हणजे ती, हर डायव्हर्सिटी. शी इज अ लँड ऑफ मेनी कल्चर्स, म्हणजे इथे इंडियाला फेमिनिन जेंडर दिलं गेलंय. एव्हरी सिटीजन इज रेडी टू प्रोटेक्ट इंडिया बिकॉज शी इज अवर मदरलँड. आपण मराठीत सुद्धा भारत माता, मातृभूमी म्हणजे ती असं पर्सोनिफाय करत असतो. ओके, म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा हे नाउन्स पर्सोनिफाय केले जातात एखाद्या लिटरेचरमध्ये किंवा पोएम्समध्ये, तेव्हा त्यांना असे मस्क्युलिन किंवा फेमिनिन जेंडर दिले जातात, बरोबर. पण ग्रॅमॅटिकली जेव्हा हे नॉन लिव्हिंग थिंग्स येतात तेव्हा त्यांना न्यूटर जेंडर मध्येच कन्सिडर केलं जातं. ओके, आता आपण काही मॅस्क्युलिन टू फेमिनिन जेंडर ES लागून कसे बदलले जातात ते पाहूया. तर इथे पहा, ऍक्टर, ऍक्ट्रेस, ESS, बरोबर. वेटर, वेट्रेस, ऑथर, ऑथरेस, लायन, लायनेस, गॉड, गॉडेस, टायगर, टायग्रेस, प्रिन्स, प्रिन्सेस, हेअर, हेरेस, पोएट, पोएटेस, होस्ट, होस्टेस, गव्हर्नर, गव्हर्नेस. तर काही मॅस्क्युलिन आणि फेमिनिन जेंडर हे टोटली डिफरंट असतात. आता इथे पहा, किंग, क्वीन, विझार्ड, विच, बॉय, गर्ल, रूस्टर, हेन, हॉर्स, मेयर, अंकल, आंटी, ब्राईड, ग्रूम, ड्रोन, बी, बुल, काऊ, लँडलॉर्ड, लँडलेडी, हे काय आहेत, टोटली डिफरंट आहेत. आता याचा काही इथे सुद्धा जेंडर चेंज होण्याचा कोणतासा स्टँडर्ड रूल नाहीये, ते तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करूनच लक्षात ठेवावे लागतील.
ओके, सो इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला हे जेंडर माहीत असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि तसंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.